आता आपला पहिला क्वेश्चन काय आहे, व्हॉट इज द लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. मग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन काय होते बिटवा, चला तर बघूया. द मॅग्निट्यूड ऑफ रिस्टोरिंग फोर्स अँड एक्सेलरेशन ऑर एक्सेलरेशन, काय म्हटलं, मॅग्निट्यूड ऑफ रिस्टोरिंग फोर्स और एक्सेलरेशन ऍक्टिंग ऑन अ पार्टिकल. तो ऍक्ट करणार एखाद्या पार्टिकल वरती कसा, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. कसा असणार, डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार डिस्प्लेसमेंटला. अ पार्टिकल अँड मेजर फ्रॉम इट्स मीन पोझिशन, त्याला कुठून मोजायचं म्हणतो, मीन पोझिशन पासून. अँड द डायरेक्शन ऑफ फोर्स अँड एक्सेलरेशन इज ऑलवेज अपोजिट द डिस्प्लेसमेंट. नेहमी करता डायरेक्शन आणि फोर्स हे कसे असणार, अपोजिट असणार. कोणाला, अपोजिट द डिस्प्लेसमेंटला. त्याला म्हणायचं लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. आता एक्झाम्पल तुम्हाला देत होतो. ओके, चला तर बघा. आता एक्झाम्पल मध्ये मी तुमच्या समोर ही एक स्प्रिंग घेतली. काय घेतली, मी एक स्प्रिंग घेतली. आता या स्प्रिंगला तुम्ही ऑब्झर्व करा व्यवस्थितपणे, बरोबर दिसतं सगळ्यांना. आता ही स्प्रिंग जी आहे त्याच्या ओरिजिनल पोझिशनला आहे, म्हणजे त्याच्या आपण तिला कॉम्प्रेस केलेलं आहे. ठीक आहे, आपण या स्प्रिंगला काय केलेलं आहे, बटिंगाने कॉम्प्रेस केले. आता या स्प्रिंग पूर्ण स्प्रिंग कशी कॉम्प्रेस. आता या स्प्रिंगला मी काय केलं, या स्प्रिंगला मी ही माझी पहिली पोझिशन लक्षात ठेवायचं. त्यानंतर या स्प्रिंगला मी इथून हा जो हात आहे माझा, हा रिजिड सपोर्ट आहे वॉलला अटॅच, इथून इथपर्यंत ओढली मी, बरोबर आहे. म्हणजे याला मी ही काय केली बघा, हे बघा ही कॉम्प्रेस केली. याला मी इथून इथपर्यंत खेचली. जर तुम्ही पुस्तक घेऊन बसला असेल तर पुस्तकात तुम्हाला डायग्राम दाखवलेली बघू शकता तुम्ही, बरोबर आहे की नाही. पहा 110 पेज नंबर वरती तुम्हाला डायग्राम दाखवलेली 110 वरती. मग याला इथपर्यंत मी ओढलं, बरोबर आहे. म्हणजे ही पोझिशन इथं होती, इथपर्यंत आणली, इथून इथपर्यंत आणली. ठीक आहे ना. म्हणजे याला मी याच्यामध्ये काय केलं, याच्यामध्ये फोर्स अप्लाय केला. आता फोर्स अप्लाय केला म्हणतात, पण बघा हा जो हात आहे माझा हा रिजिड आहे. मग या रिजिड सपोर्टला मी ही स्प्रिंग अटॅच केली अशी. ठीक आहे, ओके, हा रिजिड आहे. आणि याला इथे एखादा मी बॉक्स अटॅच केलेला आहे, किंवा माझा हे बोट आहे. मी या बोटाने जो फोर्स असणार तो फोर्स कुठे असणार लागला, हा फोर्स ओढण्यासाठी कुठे लागवला बघा, लक्षात ठेवा. दिसेल मग सगळ्यांना, हा फोर्स असा लागत आहे, बरोबर आहे की नाही. म्हणजे जर याला आपण ओरिजिनल पोझिशन पासून जर याला ओढलं तर तुम्हाला पोझिशन ही त्याची अशी काहीतरी दिसणार, इथपर्यंत झालेली दिसेल, बरोबर आहे की नाही. ही एवढी पोझिशन झालेली आहे. मग आपण काय म्हटलं, द मॅग्निट्यूड ऑफ रिस्टोरिंग फोर्स अँड एक्सेलरेशन ऍक्टिंग ऑन अ पार्टिकल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. कशा ऍक्ट करणार, डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार कोणाला, डिस्प्लेसमेंटला. तर बघा, म्हणजे ऍक्टिंग ऑन अ पार्टिकल त्याच्या मीन पोझिशन पासून, बरोबर आहे की नाही, मीन पोझिशन पासून. आता ही स्प्रिंग आहे, ही कॉम्प्रेक्स आहे, आणि या ठिकाणी एक मी बॉक्स ठेवलेला आहे, आणि याला फोर्स अप्लाय करत आहे. त्याच पद्धतीने जसं जसं मी याला मी काय करणार, याला मी ओढलं, बघा याला मी ओढून राहिलो, ओढलं ताणलं, तर हा जो बॉक्स आहे हा इथून इथपर्यंत काहीतरी पोझिशनला तिकडे सरकला. मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं, बरोबर आहे. आणि तिसऱ्या कंडिशनला मी काय केलं, तर या स्प्रिंगला पूर्ण काय केलं, मी याला कॉम्प्रेस केलं. कॉम्प्रेस केलं म्हणजे ती त्याच्या ओरिजिनल पोझिशनला आली, याच्यापासून आतमध्ये आली, बरोबर आहे की नाही, याच्यापासून आतमध्ये आली. मग ही जी पोझिशन होती ही कशी असणार म्हणतो, डायरेक्टली प्रोपोर्शनल डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंटला कसं असणार, डायरेक्टली प्रोपोर्शनल. कारण की याच्या इथून इथपर्यंत त्याने काहीतरी डिस्प्लेसमेंट केलं. मग किती डिस्प्लेसमेंट केलं त्याला आपण म्हणणार एक्स एवढं डिस्प्लेसमेंट केलं. आणि याला आपण म्हणतो के इज अ कॉन्स्टंट, लक्षात ठेवायचं. मग म्हणून पुढे काय म्हटलं, मीन पोझिशन डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम द मीन पोझिशन. कुठून, मीन पोझिशन पासून. द डायरेक्शन ऑफ फोर्स अँड एक्सेलरेशन इज अपोजिट टू द डिस्प्लेसमेंट. नेहमी करता डिस्प्लेसमेंट हा अपोजिट असणार त्याच्या फोर्सला आणि डायरेक्शनला, बरोबर आहे. कसं असणार, अपोजिट असणार. म्हणून आपण त्यासाठी काय लिहिलं बघा, एफ इज इक्वल्स टू एफ काय म्हटलं आपण या ठिकाणी, एफ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एक्स मायनस एक्स. आता मायनस साईन लिहिला आपण, लक्षात ठेवा. म्हणजे एफ म्हणजे काय, तर फोर्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कोणाला, एक्सला. एक्स म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट म्हणलं. म्हणून डायरेक्टली प्रोपोर्शनल डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल मेजर फ्रॉम द मीन पोझिशन अँड द डायरेक्शन ऑफ फोर्स अँड एक्सेलरेशन ऑलवेज अपोजिट टू द डिस्प्लेसमेंट. मग हा जो निगेटिव्ह साईन आहे तो निगेटिव्ह साईन तुमचा काय दाखवतो, ही फोर्स आणि डिस्प्लेसमेंट ही कशी असतात, अपोजिट डायरेक्शनला असतात. कसे असतात, अपोजिट डायरेक्शनला. फोर्स म्हणा तुम्ही, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट. हे बघा या ठिकाणी रिजिड आहे, या ठिकाणी मी फोर्स लावत आहे, आणि फोर्स लावत आहे, आणि या ठिकाणी काय उरले, याचे ज्या दोघांमध्ये डिस्टन्स वाढू राहिलेलं आहे, डिस्प्लेसमेंट वाढत आहे. म्हणजे दोन्ही एकमेकांना कसे असणार म्हणतो, कशा असणार, अपोजिट असणार. कसे असणार, अपोजिट असणार. म्हणून आपण या ठिकाणी काय म्हटलं बेटवा, लक्षात इकडं की
एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द मायनस एक्स. मग या डायरेक्टलीचं साईन काढून आपण काय टाकला हो, के टाकला. के इज अ कॉन्स्टंट. के टर्म म्हणजे काय असते, कॉन्स्टंट टर्म असते, म्हणून के ऍड केला. एफ इज इक्वल टू मायनस के एक्स. ओके. मग निगेटिव्ह साईन तुमची काय म्हणते, तर फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन अपोजिट डायरेक्शन. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट दोन्हीच्या दोन्ही कसे असतात, अपोजिट डायरेक्शनला असतात. मग याचा जर आपण मॅग्निट्यूड घेतलं, याचं काय आपण मॅग्निट्यूड, आता तुम्ही म्हणलं मॅग्निट्यूड म्हणजे काय, ते तुम्ही क्लास 11th ला शिकला, बरोबर आहे की नाही, लक्षात ठेवा. तुमच्या क्लास टीचरने तुम्हाला क्लासमध्ये सर्व सर्व शिकवलेलं आहे. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, 11th चे आमचे चॅप्टर्स बघावं लागतील. सो बाय टेकिंग अ मॅग्निट्यूड घेतल्यानंतर तुमचं इक्वेशन काय बनणार हो, एफ इज इक्वल टू के एक्स. म्हणजे काय झाला, मॅग्निट्यूड साईन घेताना मॅग्निट्यूड मध्ये तुम्हाला माहिती आहे मायनस साईन राहत नाही. आता कसं असते तर तुम्हाला वेक्टरच्या चॅप्टर मध्ये तुम्हाला समजणार. ओके. हे आलं तुमचा लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन कशामधला, एसएचएम मधला. ओके. आता नेक्स्ट जो आहे तो बघा, फोर्स कॉन्स्टंट. त्याचं बघा तुम्हाला युनिट आणि डायमेन्शन. मग सांगा बरं, फोर्स कॉन्स्टंट कोणाला म्हणतात. तुम्ही म्हणणार आम्हाला नाही माहिती, तुझ्या डोळ्याच्या समोर लिहिलंय गड्या, काय करावं असतील, काय म्हटलं, द फोर्स कॉन्स्टंट म्हणजे काय, द रिस्टोरिंग फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट. एकदम सोपं आहे की, लहान लेकरासारखं. रिस्टोरिंग फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट म्हणजे जेवढा रिस्टोरिंग, जेवढा जमा झालेला फोर्स आहे तो कोणाला इक्वल असणार, पर युनिट डिस्प्लेसमेंटला. इज कॉल्ड ॲज, त्याला काय म्हणणार आपण, फोर्स कॉन्स्टंट. मग याच्यामध्ये जर फोर्स कॉन्स्टंट त्यांनी म्हटलं, मग या ठिकाणी त्यांनी फोर्स कॉन्स्टंट म्हटलं, मग फॉर्म्युला काय येणार, बरोबर आहे की नाही. याचा काय म्हटलं आपण, फॉर्म्युला काय येणार, तर या ठिकाणी पहिले आपण काय बघणार, याचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे कशावर तयार करायचा, सरळ सरळ याच्या डेफिनेशन वरून तयार होतो. मग काय होतो बघा, काय होतो बघा बरं, रिस्टोरिंग फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट म्हटलं, रिस्टोरिंग फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट. आता फोर्स कॉन्स्टंट आहे, मग फोर्स कॉन्स्टंट आहे, मग या ठिकाणी आपण म्हटलं की नाही, के काय म्हटलं पण, के काय आहे म्हटलं, कॉन्स्टंट, म्हणून के इज इक्वल टू फोर्स आहे, रिस्टोरिंग फोर्स आहे, म्हणून एफ अपॉन डिस्प्लेसमेंट साठी काय वापरतो आपण, एक्स. म्हणजे फॉर्म्युलाला के इज इक्वल टू एफ अपॉन एक्स. ओके. चला मग या ठिकाणी एसआय युनिट सांगा पटपट. एसआय युनिट काय होणार आहे, याचं फोर्सचं युनिट काय असते माहिती तुम्हाला, न्यूटन. आणि एक्सचं युनिट काय असतं, डिस्प्लेसमेंटचं मीटर. म्हणजे सरळ सरळ होणार न्यूटन पर मीटर. चला सीजीएस सांगा. सीजीएस काय होतं, सीजीएस मध्ये डायन पर सेंटीमीटर. आता याची तुम्हाला सांगितली डायमेन्शन काढा सांगितली राजाव. डायमेन्शन बघा, के कसा आहे, कसं लिहिलं डायमेन्शनला, याला अशा टर्म मध्ये, बरोबर आहे की नाही, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये. कॉन्स्टंट इज इक्वल टू लिहून टाका एफ अपॉन लिहून टाका एफ, असं लिहित पण तुम्हाला माहितीये. स्टेप बाय स्टेप जाणार आपण, कारण की आपलं हेतूच तो आहे तुम्हाला स्टेप बाय स्टेप न्यायचं. शॉर्टकट तर खूप आहे व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी, बरोबर आहे की नाही, पण हे काही बऱ्याचशा विद्यार्थ्यांना समजत नाही, खास करून ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना समजत नाही. त्यासाठी आपण शुद्ध मराठी भाषेमध्ये आपण लेक्चर्स तुम्हाला सुरू केलेले आहे. मायनस ऑफ फोर्स आहे, फोर्सचं डायमेन्शन तुम्हाला माहित पाहिजे, एक्सचं डायमेन्शन तुम्हाला माहित पाहिजे, बरोबर आहे. फोर्स हा इम्पॉर्टंट डायमेन्शन, लक्षात ठेवायचं तुम्हाला माहिती, 11वी पासून MLT असे लिहितात, बरोबर आहे की नाही. फोर्स मध्ये मास पण आहे, लेंथ पण आहे, टाइम पण आहे, परंतु डिस्प्लेसमेंट मध्ये मास, लेंथ, टाइम काहीच नाही. त्याच्यामध्ये फक्त काय असतो तर लेंथ असते. आता ते किती असते ते सुद्धा तुम्हाला माहिती आहे. इथं एक असते, इथं एक असते, आणि टी मायनस किती असतो 2. इथं किती असते तुमची, बरोबर आहे की नाही, एक लेंथ असते. याला वर न्या, काय होणार, मायनस प्लस मायनस काय होणार, कॅन्सल. डायमेन्शन तुमची काय येणार सांगा, M1 L0 T-2. समजलं, M1 L0 T-2 ही झाली तुमची के म्हणजे काय, तर डायमेन्शन ऑफ फोर्स कॉन्स्टंट. ओके. डायमेन्शन ऑफ फोर्स कॉन्स्टंट ची डायमेन्शन झाली M1 L0 T-2. हा वर गेला, तो वर गेला का बनणार -1 + 1 कॅन्सल, म्हणजे 0 बनून जातात. ओके, लक्षात आलं आहे की नाही, सोपं एकदम. चला तर लिहून घ्या. चला आता आपला नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजे काय तुम्हाला आता सांगितलं, त्याचं इक्वेशन आता आपण काढलं की का काढलं तर एफ इज इक्वल्स टू मायनस ऑफ के एक्स. बघा तेच आहे, म्हणून म्हटलं आपण वी नो दॅट एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मायनस ऑफ एक्स. मग एफ मायनस डायरेक्टलीचं साईन काढून आपण काय टाकलं, मायनस साईन ऍड केलं इंट्या.
मग काय आलं एफ इज इक्वल्स टू मायनस ऑफ के एक्स. याला इक्वेशन नंबर आपण 1 देऊन ठेवला. बरोबर आहे. पुढे बघा स्टेप बाय स्टेप कसं लिहायचं. मग म्हणायचं वेअर के इज अ फोर्स कॉन्स्टंट. मग हा के काय आहे तर तुमचा फोर्स कॉन्स्टंट आहे. काय आहे फोर्स कॉन्स्टंट. त्यानंतर बट तुम्हाला माहिती आहे ऍक्सलरेशन म्हणजे काय असतं डीव्ही अपॉन डीटी आणि व्हेलॉसिटी म्हणजे काय असतं डीएक्स अपॉन डीटी. द रेट ऑफ चेंज ऑफ काय असतं तुम्हाला माहिती आहे व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम दॅट इज कॉल्ड ॲज and the rate of change of displacement with respect to time that is called as. हे सुद्धा तुम्हाला इक्वेशन माहिती आहे. बरोबर की नाही. मग या ठिकाणी सो लेट व्ही विथ व्ही म्हणजे काय व्ही विथ द व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल. व्ही एक प्रकारची काय व्हेलॉसिटी म्हणून इक्वेशन काय येणार व्हीचं व्ही इज इक्वल्स टू डीएक्स अपॉन डीटी डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. इक्वेशन नंबर याला 2 देऊन टाकलं. मग पुढे म्हटलं ऍक्सलरेशन ऑफ पार्टिकल ए. कोणतं ऍक्सलरेशन ऑफ पार्टिकल आहे ए इज गिवन बाय काय म्हणतो ए इज इक्वल्स टू काय म्हटलं आपण या ठिकाणी बघा डीव्ही बाय डीटी डीव्ही अपॉन डीटी. पण डीव्ही बाय डीटी म्हणत असताना तुम्हाला माहिती आहे व्हेलॉसिटी म्हणजे काय असते हो डीएक्स अपॉन डीटी. टाकून दिलं की नाही हे बघा टाकून दिलं व्ही ची व्हॅल्यू डीएक्स अपॉन डीटी. बाहेर काय उरला डी बाय डीटी. लक्षामध्ये इथपर्यंत. मग याचा करायचं काय मल्टिप्लिकेशन सरळ सरळ म्हणजे तुमचं ऍक्सलरेशन इज इक्वल्स टू काय बनलं डी स्क्वेअर एक्स अपॉन डीटीचा स्क्वेअर. हे आलं तुमचं ऍक्सलरेशनचं एक्सप्रेशन. ओके. याला इक्वेशन नंबर आपण किती दिली आहे थर्ड म्हटलं. किती म्हटलं थर्ड डी स्क्वेअर एक्स अपॉन डीटी स्क्वेअर. चला आता या ठिकाणी पुढे काय करणार तर पुढे या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी आपल्याला काढायचं लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनचं एक्सप्रेशन काढायचं आहे कुठल्या. मग या ठिकाणी तुम्हाला न्यूटन बाबाचा दुसरा लॉ लावा लागला. कोणता न्यूटन बाबाचा दुसरा नियम जो तुम्ही 8व्या 9व्या वर्गापासून तुम्ही शिकत आले आहात. बरोबर की नाही लक्षात ठेवा. आणि 11 12 11 ला सुद्धा तुम्ही स्टडी केला. मग आपण इथं अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ म्हणून टाकलं. बरोबर आहे की नाही. मग न्यूटन सेकंड लॉच्या हिशोबानुसार एफ इज इक्वल्स टू मास इंटू ऍक्सलरेशन म्हणतो. मास इंटू काय म्हटलं आपण ऍक्सलरेशन. मग एफ इज इक्वल्स टू एम इंटू ए. मग एम म्हणजे काय मास ऑफ पार्टिकल. त्या पार्टिकलचा मास. ए म्हणजे काय ऍक्सलरेशन. एफ म्हणजे काय फोर्स. हे माहिती तुम्हाला. मग काय म्हटलं एफ आता ए आहे बघा ए ची व्हॅल्यू जस्ट नाव मध्ये आपण काढली बघा बरं ऍक्सलरेशनची व्हॅल्यू डी स्क्वेअर एक्स अपॉन डीटी स्क्वेअर. चला प्रूफ करून टाकली केली पुट. मग डी स्क्वेअर एक्स अपॉन डीटी एक्स स्क्वेअर आला. इक्वेशन नंबर याला आपण म्हटलं 4. मग फ्रॉम इक्वेशन 1 and 4 बघा इक्वेशन 1 आणि इक्वेशन 4 इक्वेशन 1 and फ्रॉम इक्वेशन कितवा कोणतं इक्वेशन बघायचं आहे फ्रॉम इक्वेशन 1 आणि 4 म्हटलं त्यांनी. फ्रॉम इक्वेशन 1 and 4 इक्वेशन बघा. मग बघा एफ इथे सुद्धा एफ आहे इथे सुद्धा एफ आहे. बरोबर आहे. ही ए ची व्हॅल्यू पुट केल्याच्या नंतर लक्षात एफ आणि एफ दिसे तुम्हाला कॉमन आहे. मग काढून घ्या इकडे बघा फ्रॉम इक्वेशन 1 and 4 एम डी स्क्वेअर एक्स अपॉन डीटी स्क्वेअर इज इक्वल्स टू मायनस ऑफ के एक्स लिहून टाकला. बरोबर आहे की नाही. मग हा मायनस जो साईन आहे या के एक्स ला या टर्मला इकडे पळवा म्हणजे काय होणार तुमची प्लस के एक्स होऊन जाणार इज इक्वल टू 0. मग काय उरते याला खाली डिनॉमिनेटर मध्ये घेऊन टाका हे टर्मला. बरोबर आहे. के बाय एम इंटू एक्स डी स्क्वेअर एक्स अपॉन डीटी स्क्वेअर प्लस के बाय एम इंटू एक्स इक्वल टू 0. आता हा जो के बाय एम आहे हा के बाय एम पूर्णच्या पूर्ण काय आहे कॉन्स्टंट आहे. दॅट मीन्स ओमेगा कॉन्स्टंट. दॅट मीन्स ओमेगा स्क्वेअर कॉन्स्टंट. म्हणून त्याच्या ठिकाणी काय टाकायचं फक्त तुम्हाला ओमेगा स्क्वेअर. मग टाकून दिला ओमेगाचा स्क्वेअर इंटू एक्स. मग दिस इज द एक्सप्रेशन फॉर द इक्वेशन ऑफ डिफरन्शियल ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. हे तुमचं इक्वेशन आलं डिफरन्शियल इक्वेशन आलं कशाचं लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनचं. आलं लक्षात. आता याच इक्वेशनचा यूज करून लक्षात ठेवा या इक्वेशनचा यूज करून तुम्हाला ऍक्सलरेशन व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट ह्या तिन्ही गोष्टी तुम्हाला फाइंड करायचंय. काय ऍक्सलरेशन व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट. आलं लक्षात. त्यामुळे हे इक्वेशन फार इम्पॉर्टंट आहे. हे बरोबर लक्षात ठेवायचं. समजलं. आता आपण पाहणार पहिलं डिफरन्शियल इक्वेशन इन सिंपल हार्मोनिक मोशन मधलं कोणतं असणार ते तर असणार ते ऍक्सलरेशन बद्दल. कोणाबद्दल ऍक्सलरेशन बद्दल. ठीक आहे. चला तर सुरू करूया. हे सर्वात पहिले तुम्हाला माहिती आहे हे सर्व तुम्हाला काय करायचं आहे राईट डाऊन घ्यायचंय. स्क्रीनशॉट काढायचा नाही कारण की स्क्रीनशॉट काढला तर तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह राहणार आणि लिहिलं तर तुमच्या डोक्याच्या खालून जाणार हाता खालून जाणार. मग तुम्हाला बोर्डच्या हेतूमाने आणि सीईटीच्या हेतूमाने फार फार इम्पॉर्टंट होणार.
लक्षामध्ये. आता आपण सेकंड क्वेश्चन आहे आपला कोणता, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनचा. आता आपण जस्ट नाव मध्ये डिफरन्शियल इक्वेशन काढलं. ते डिफरन्शियल इक्वेशन सिंपल हार्मोनिक मोशनचं काय आहे, डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स. बरोबर आहे का नाही. हे इक्वेशन जस्ट नाव मध्ये आपण फाइंड केलं. आता या इक्वेशनला घेऊन आपल्याला सर्व ऍक्सेलरेशन डिस्प्लेसमेंट तुम्हाला सांगितलेलं आहे, तुम्हाला फाइंड करायचं. ठीक आहे, आणि व्हेलॉसिटी. सर तर डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर म्हणजे काय, हा काय आहे तुमचा एक प्रकारचं काय आहे तुम्हाला सांगितलं, ऍक्सेलरेशन. काय आहे, ऍक्सेलरेशन, दॅट इज ए म्हणतो आपण त्याला. बरोबर आहे. ओमेगा म्हणजे काय, तर अँग्युलर स्पीड ऑफ पार्टिकल. अँग्युलर स्पीड ऑफ पार्टिकल ओमेगा, अँग्युलर मधला. लक्षात ठेवा आपण हा म्हटलं काय आपला अँग्युलर मधला, सर्कल मधला, जो रोटेशनल डायनेमिक मध्ये मला मी शिकवला. ठीक आहे. त्यानंतर एक्स म्हणजे काय, एक्स इज अ लिनियर डिस्प्लेसमेंट. एक्स म्हणजे काय आहे, लिनियर म्हणजे स्ट्रेट लाईन न जाणारा. मग फ्रॉम इक्वेशन 1 इक्वेशन 1 वरून तुम्हाला काय समजते, डी स्क्वेअर एक्स याला तिकडे ट्रान्सफर करा. बरोबर आहे की नाही. काय होणार, डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. बरोबर आहे, मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स आला. मग या ठिकाणी बघा, या ठिकाणी तुम्हाला समजते डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर आपण आता म्हटलं काय म्हटलं, इज अ एक्सेलरेशन, की ज्याला आपण डिनोट करतो कशाने, ए ने. मग ए टाकून द्या, ए इज इक्वल टू मायनस ऑफ ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स. लक्षामध्ये याला इक्वेशन नंबर 1 बोलून टाका. संपलं. आहे का एकदम इझी, एकदम सोपं आहे. 2 मार्कासाठी हा क्वेश्चन विचारला जातात. मग आता याच्यामध्ये केस 2 आहे, केसेस वाटतात. मग केस म्हणजे कोणत्या, तर एक प्रत्येक केस एक्सेलरेशन जे असणार ते असणार जास्तीत जास्त आणि एक असणार कमीत कमी. मग आपण पहिली केस घेतली फॉर अ मिनिमम व्हॅल्यू. कोणती व्हॅल्यू घेणार आपण, मिनिमम घेणार म्हणजे किती, तर डिस्प्लेसमेंट जो असणार तो डिस्प्लेसमेंट आपण घेतला 0 डिस्प्लेसमेंट. किती, 0. मग 0 असल्यावरती एक्स ची व्हॅल्यू तुम्हाला 0 दिलेली आहे, तर सरळ एक्स ची व्हॅल्यू 0 हे पुट करून टाका. मग काय होणार, ए इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू 0. म्हणजे आन्सर टोटल ऑल अबाउट तुम्हाला माहिती काय असणार, आन्सर 0. हे आलं तुमचं पहिलं इक्वेशन कोणासाठीचं, फॉर मिनिमम व्हॅल्यू साठीचं. केस सेकंड घेतली मॅक्झिमम व्हॅल्यू. या केस सेकंड मध्ये मॅक्झिमम व्हॅल्यू व्हायची आहे तुम्हाला एक्स इज इक्वल टू प्लस मायनस ए. प्लस मायनस ए म्हणजे काय, एक्सेलरेशन. मग या ठिकाणी घेतला प्लस ए इज इक्वल टू प्लस मायनस ए, इक्वेशन 2 ला इम्प्लाइज केला. त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाका एक्सच्या जागी ए, एकदा अधिक टाका, एकदा वजा टाका. मग दोन्ही आला का, एकदा व्हॅल्यू 2 याच्यामध्ये भेटतात, एक प्लस मध्ये एक मायनस मध्ये. म्हणून आपण म्हटलं ए इज इक्वल टू प्लस मायनस ए ओमेगाचा स्क्वेअर. आल्याच्यामध्ये इथपर्यंत. मग हे होतं तुमचं ऍक्सेलरेशन बद्दल. कोणाबद्दल होतं, ऍक्सेलरेशन. मग ऍक्सेलरेशन मध्ये लक्षात ठेवा, ऍक्सेलरेशन मध्ये तुमचं इक्वेशन जे येणार सिंपल हार्मोनिक मोशनचं लक्षात ठेवायचं, ए इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. काय येणार, ए इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स. दिस इज द इक्वेशन फॉर कोणाचं, ऍक्सेलरेशनचं इन सिंपल हार्मोनिक मोशन. क्लिअर. आता आपण नेक्स्ट बघणार. चला तर नेक्स्ट बोलूया. तर आता आपला नेक्स्ट क्वेश्चन व्हेलॉसिटी. आता व्हेलॉसिटी म्हणजे काय, सेम आहे डिफरन्शियल इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन, डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स इज इक्वल टू 0. आता हे तुमचं पाठ व्हायला पाहिजे, लक्षात ठेवायचं. इक्वेशन नंबर 1 म्हटलं, ट्रान्सफर करून टाकलं, डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स. एक्सेलरेशन म्हणजे काय, हे तुम्हाला लिहून टाकलं मागच्या टायमाला, जसं आपण म्हटलं. ए म्हणजे काय, डीव्ही बाय डीटी. मग या ठिकाणी बघा काय पुट केलं मी, एच्या जागी हे ऍक्सेलरेशन म्हणजे ए ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स. मग डीव्ही बाय डीटी, हे डीव्ही बाय डीटी इज इक्वल टू मायनस ऑफ ओमेगा स्क्वेअर एक्स पुट केला. बट डीएक्स अपॉन डीटी इज इक्वल टू त्यांनी सांगितलं किती होते, व्ही होते रे बा. डीएक्स अपॉन डीटी इज इक्वल टू काय होते, त्यांनी व्ही सांगितलं. मग या ठिकाणी बघा, मग लिहून टाकलं की व्ही म्हणजे व्हेलॉसिटी डीव्ही बाय डीएक्स इंटू डीएक्स अपॉन डीटी इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर एक्स इंटू ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स. मग बघा या ठिकाणी, आता या ठिकाणी डीएक्स अपॉन डीटी म्हणजे काय बघा राजा हो, डीएक्स अपॉन डीटी म्हणजे काय लिहिलं आपण, व्ही टाकून द्या. डीव्ही बाय डीएक्स इंटू व्ही इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. या ठिकाणी काय होणार, या ठिकाणी साधं आणि सिंपल, डीएक्स ला तिकडे ट्रान्सफर करा, डीएक्स ला तिकडे जाऊ द्या, म्हणजे काय ना व्ही डीव्ही इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स इंटू डीएक्स. आलं इथपर्यंत क्लिअर. चला मग आता आपल्याला टोटल काढायची, व्हेलॉसिटी पूर्ण काढायची, म्हणून याला काय करणार, दोन्ही साईडला आपण घेणार इंटिग्रेशन. काय घेणार आपण, इंटिग्रेशन. म्हणून म्हटलं या ठिकाणी बघा, इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड, दोन्ही साईडला इंटिग्रेशन करून, इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड. मग व्ही डीव्ही इज इक्वल टू इंटिग्रेशन ओव्हर मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स इंटू डीएक्स लिहून टाकलं. इंटिग्रेशन व्ही डीव्ही इज इक्वल टू लिहून टाकलं जसं तसं.
आता ही कॉन्स्टंट टर्म आहे, कॉन्स्टंटला समोर घेतलं, याला इंटिग्रेशन दिलं डीएक्स ला. मग याचा इंटिग्रेशन काय येणार, व्ही इंटू डीव्ही चा शिकवलेला आहे तुम्हाला बेसिक मध्ये, बरोबर आहे की नाही. बघा काय येणार, तर याचा इंटिग्रेशन काय येणार, व्ही स्क्वेअर अपॉन 2 ओमेगा स्क्वेअर कॉन्स्टंट आहे एक्स स्क्वेअर, याचा काय येणार इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर या ठिकाणी अपॉन मध्ये 2. एक्सचा इंटिग्रेशन काय येणार एक्स स्क्वेअर अपॉन मध्ये काय येणार या ठिकाणी 2 येणार. लक्षामध्ये ओमेगा स्क्वेअर या ठिकाणी फक्त आणि फक्त तुमचं कॉन्स्टंट काय राहणार, या ठिकाणी तुमचं कॉन्स्टंट काय राहणार, ओमेगा स्क्वेअर इज अ कॉन्स्टंट इंटिग्रेशन ओव्हर एक्स इंटू डीएक्स. क्लिअर. मग या ठिकाणी एक्स चं इंटिग्रेशन काय होणार एक्स स्क्वेअर अपॉन 2 आणि डीएक्स चं इंटिग्रेशन प्लस सी काय असणार प्लस सी, लक्षात ठेवायचं. मग आता तुम्हाला लक्षात ठेवा सी हा आहे इंटिग्रेशन कॉन्स्टंट आहे. मग तुम्हाला या ठिकाणी सी ची व्हॅल्यू फाइंड करायची. मग सी ची व्हॅल्यू जेव्हा आपण फाइंड करणार लक्षात ठेवा, तेव्हा कंडिशन बघा काय आहे, या ठिकाणी मी तुम्हाला कंडिशन दाखवतोय. कंडिशन काय आहे बघा, या ठिकाणी एक लिनियर पॉइंट आहे, लिनियर आहे बरोबर डिस्प्लेसमेंट, हा त्याचा एक्स्ट्रीम पॉइंट आहे, म्हणजे हा त्याचा मिड पॉइंट आहे. ठीक आहे, या मिड पॉइंट आहे काहीतरी, आपण त्याला एक्स वाय झेड किंवा काहीतरी म्हणू, याला मी म्हणणार एम पी म्हणजे मिड पॉइंट. हा त्याचा एक्स्ट्रीम पॉइंट आहे, काय त्याचा एक्स्ट्रीम पॉइंट आहे. आता या दोघांमध्ये गोष्ट बघा काय झाली, हा इथून इथपर्यंत डिस्प्लेसमेंट करणार म्हणजे एक्स एवढं डिस्प्लेसमेंट करणार. मग किती एक्स करणार, एक तर तिकडे सुद्धा जाऊ शकणार आणि इकडे सुद्धा जाऊ शकणार, दोन्हीकडे तो एक्स्ट्रीम पोझिशन दाखवू शकतो. म्हणजे त्याची पोझिशन इथे सुद्धा एक्स्ट्रीम पोझिशन असू शकते, या साईडला सुद्धा असू शकते, म्हणजे दोन्ही साईडला असणार, म्हणजे प्लस आणि मायनस असणार. म्हणून या ठिकाणी मला एक्स ची व्हॅल्यू घेताना काय घ्यायला लागेल प्लस मायनस ऑफ ए. आणि व्हेलॉसिटी किती असणार त्याची तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी 0. मग या ठिकाणी ही व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये पुट करा, जेणेकरून आपल्याला सी ची व्हॅल्यू मिळणार. समजते फक्त एकदम सोपं आहे, लक्षात ठेवायचं. मग बघा सी ची व्हॅल्यू मिळण्यासाठी या ठिकाणी 0 चा स्क्वेअर अपॉन 2 व्ही चा स्क्वेअर असल्यामुळे बघा व्ही ची व्हॅल्यू किती आहे 0 टाकून दिली, ओमेगा स्क्वेअर जास्त ए स्क्वेअर बाय 2 प्लस सी, म्हणजे प्लस मायनस आहे काय घ्या एक वेळा. मग तुम्हाला माहिती आहे ही टर्म किती येणार पुन्हा 0. मग ही 0 प्लस ओमेगा स्क्वेअर ना, याला इकडे ट्रान्सफर करा काय होणार, याला तिकडे या म्हणजे काय होणार सी इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर बाय 2 प्लस मायनस मध्ये व्हॅल्यू येणार. लक्षात ठेवा काय म्हटलं मी, प्लस मायनस मध्ये, एका मायनस मध्ये किंवा प्लस मध्ये. ओके, मग ही व्हॅल्यू उचला सी ची आणि या इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करा. आहे की एकदम इझी. मग इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट केल्याच्या नंतर तुम्हाला काय मिळालं बघा बरं एकदा, की व्ही स्क्वेअर बाय 2 इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर बाय 2. मग या ठिकाणी 2 हे सर्व काय होणार, हे 2 हा 2 आणि हा 2 सर 2 सगळे कॅन्सल होऊन जाणार. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस प्लस मायनस मायनस ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. आला शेतपर्यंत. मग या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे आपल्याला इक्वेशन काढायचं आहे, म्हणजे आपण व्हॅल्यू काढवालो. व्हॅल्यू काढवलं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सरळ दिसते, या ठिकाणी कॉमन गोष्ट निघते तुमची. काय कॉमन निघते, ओमेगा स्क्वेअर हा कॉमन निघून येतो. मग ओमेगा स्क्वेअरला बाहेर काढून घ्या. आता ही साईड मी पुसून घेतो. ठीक आहे, लक्षात ठेवायचं, कारण की आपल्याला याच्यामध्ये तुम्हाला काय बघायचं आहे, केस सुद्धा बघायचे आहे, बरोबर आहे की नाही. स्टेप बाय स्टेप तुम्ही लिहत चला. मग काय होणार सांगा, या ठिकाणी मी लिहिलं व्ही स्क्वेअर इज इक्वल टू काय बनणार इक्वेशन, ओमेगा स्क्वेअर बाहेर काढला आपण, काय काढला ओमेगा स्क्वेअर इन ब्रॅकेट मध्ये ए स्क्वेअर मायनस ऑफ एक्स स्क्वेअर राहिला, करायला ए स्क्वेअर मायनस ऑफ एक्स स्क्वेअर. आता काय करायचं, या दोन्ही साईडला काय म्हटलं आपण स्क्वेअर आहे म्हणून टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. लक्षात आलं, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, दोन्ही साईडला स्क्वेअर रूट घेऊन, दोन्ही साईडला काय घ्यायचं आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचा. म्हणजे काय येणार इक्वेशन बघा, व्ही इज इक्वल्स टू बघा टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. ठीक आहे, व्ही इज इक्वल्स टू ओमेगा इन अंडर रूट ऑफ काय येणार ए स्क्वेअर मायनस ऑफ एक्स स्क्वेअर, काय आला ए स्क्वेअर मायनस ऑफ एक्स स्क्वेअर. लक्षात ठेवायचं. ठीक आहे, म्हणजे ही आली तुमची, हा आला तुमचा एक्सप्रेशन. कोणाचं एक्सप्रेशन आलं तुमचं, व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन आलं. काय आलं, व्ही इज इक्वल टू ओमेगा इन ब्रॅकेट स्क्वेअर अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस ऑफ एक्स स्क्वेअर. समजलेत पर्यंत आलक्षामध्ये. चला तर बघा लिहून घ्या. चला आता आपल्या काय केसेस, केस मध्ये काय म्हटलं, केस वन मध्ये काय म्हणते, फॉर अ मॅक्झिमम व्हॅल्यू आपल्याला कशी व्हॅल्यू घ्यायची आहे, मॅक्झिमम किती व्हॅल्यू घेणार आपण, ए ही एवढी व्हॅल्यू घेणार, किती घेणार ए. फॉर मॅक्झिमम व्हॅल्यू ए साठी टाकली म्हणजे एक्स इज इक्वल टू ए पुट करा.
एक्स च्या जागी काय पुट करायचा, ए पुट करायचा, म्हणून इक्वेशन 3 इज इम्प्लाइज ए पुट केला, ए स्क्वेअर काय होणार, कॅन्सल होऊन जाणार, म्हणजे झिरो होणार, ही पूर्ण टर्म काय होणार, झिरो, म्हणजे व्ही इज इक्वल टू तुम्हाला काय मिळणार, झिरो मिळणार. व्हेलॉसिटी किती मिळणार आपल्याला, झिरो. त्यानंतर केस सेकंड बघा, केस सेकंड मध्ये आपण काय घेतलं, मिनिमम व्हॅल्यू घेतली. मिनिमम व्हॅल्यू म्हणजे किती आहे, झिरो. या ठिकाणी मॅक्झिमम साठी ए घेतली, मिनिमम साठी आपण घेणार झिरो. मग झिरो घेतल्यानंतर बघा इक्वेशन 3 इम्प्लाइज केलं, ओमेगा अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस ऑफ झिरो पुट केलं, बरोबर आहे. मग उरला ए स्क्वेअर, मग स्क्वेअर स्क्वेअर रूट या ठिकाणी कॅन्सल होणार आणि उरणार का तुमच्याकडे ए ओनली, म्हणून व्ही इज इक्वल टू ए इंटू ओमेगा. हे आलं तुमच्या केसेस. लक्षामध्ये लास्ट आपला क्वेश्चन कोणता आहे, डिस्प्लेसमेंटचा. तर डिस्प्लेसमेंट मध्ये काय करायचं लक्षात ठेवा, जे आपण आता याच्या अगोदर आपण काय काढलं, व्हेलॉसिटी. तर व्हेलॉसिटीचं जसं एक्सप्रेशन काढलं आपण, सुरुवातीला डिफरन्शियल इक्वेशन घेतलं एसएसएम चं, डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इंटू झिरो. मग आपण त्याला ट्रान्सफर केलं, साइन लिहिलं, डीव्ही बाय डीएक्स, डीएक्स अपॉन डीटी इंटू डीव्ही बाय डीटी आपण केलं, बरोबर आहे. हे सर्व टर्म आपण करत करत गेलो आणि आपल्याला एक व्हॅल्यू, एका टर्म आपल्याला व्हॅल्यू भेटली प्लस सी करून इंटिग्रेशन, बरोबर आहे की नाही. मग आपण त्याचा सी ची व्हॅल्यू काढली, सी ची व्हॅल्यू इक्वेशन मध्ये पुट केली आणि त्याच्यानंतर आपल्याला फायनल आन्सर जे मिळालं ते तुमचं कोणतं मिळालं, व्ही इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा ए स्क्वेअर मायनस ऑफ एक्स स्क्वेअर. लक्षात ठेवा, इथपर्यंत तुमचं जे येणार, तुमचं जे इक्वेशन येणार ते इथपर्यंत सेम ऍज इट इज जसेच्या तसं तुम्हाला सोडवायला लागणार. लक्षामध्ये इथपर्यंत. आता या ठिकाणाहून समोर काय होणार बघा, लक्षात ठेवा, ठीक आहे. सेम ऍज पर व्हेलॉसिटी, लक्षात ठेवा. त्याच्याकरता मी काय लिहिलं, सेम ऍज पर व्हेलॉसिटी या इथपर्यंत. ओके, टेकिंग स्क्वेअर रूट आला की नाही, ते सेम प्लस मायनस ओमेगा स्क्वेअर अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस ऑफ एक्स स्क्वेअर सेम आहे. आता काय करायचं मग, सेम असल्यावर तर बघा, सेम असल्यावर काय करायचं, सेम असल्यावर काय करायचं, हा मी काय म्हटलं, बट व्ही इज इक्वल टू काय म्हटलं इथं, व्हेलॉसिटी म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणून टाकला. मग लिहून टाका राजा हो, व्हीच्या जागी डीएक्स अपॉन डीटी ओमेगा ए स्क्वेअर मायनस ऑफ एक्स स्क्वेअर. मग आता काय करा, याच्यामध्ये आपण म्हटलं सेपरेटिंग द व्हेरिएबल सगळे काय करा, सेपरेट करून घ्या. करून घेतले म्हणजे हे इकडे आणलं आणि हे तिकडे नेलं. मग काय म्हटलं, डीएक्स अपॉन मध्ये आलं अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस ऑफ एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा इंटू डी डी टी. ओके, त्यानंतर दोन्ही साईडला इंटिग्रेशन करायचं, म्हणून इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड केलं, दोन्ही साईडला इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड. काय भेटलं, इंटिग्रेशन केल्याच्या नंतर हे ऑल टर्म आपण जसं तसं लिहून टाकलं. आता इंटिग्रेशन काढायचा कसा, ही मोठी टर्म आली. जर मॅथमॅटिक्सचं तुमचं चांगलं असेल, तुम्हाला इंटिग्रेशन आलं पाहिजे. म्हणून मॅथमॅटिक्स जर आहे तर बघा, इंटिग्रेशन मी इथे लिहून ठेवलेला फॉर्म्युला डीएक्स अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस ऑफ एक्स स्क्वेअरचा जो इंटिग्रेशन येत असतो कुठल्या हो, तोच तो साइन इनवर्स प्लस सी. लक्षात पिंट्या, साइन इनवर्स प्लस सी. मग मास्तर तू म्हणजे मास्तर सी म्हणजे काय, आपल्या का सी म्हणजे काहीच नाही, सी म्हणजे इंटिग्रेशन कॉन्स्टंट. सी इज द इंटिग्रेशन कॉन्स्टंट आहे की नाही. हा सी फक्त इंटिग्रेशन कॉन्स्टंट आहे, त्यामुळे सी ला काही घाबरू नको, लक्षात ठेव. म्हणून लिहून टाका, याचं इंटिग्रेशन काय येणार मग, साइन इनवर्स प्लस सी. लक्षात ठेवा. मग बघा, साइन इनवर्स एक्स डीएक्स इंटिग्रेशन काय आलं, एक्स अपॉन ए, काय आलं, एक्स अपॉन ए इज इक्वल्स टू काय केलं, याचा इंटिग्रेशन काढला ओमेगा टी प्लस अल्फा. काय इंटिग्रेशन, ओमेगा टी प्लस अल्फा. लक्षात ठेवा. मग बघा, या साइन इनवर्सला इकडे पळवा. कुठे पळवा पिंट्या, पिंट्या इकडे पळवा, इकडे बाय, इकडे पळवलं. मग साइन इनवर्सचा काढायला इनवर्स निघून जाणार, साइन एक्स बाय ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा. मग तुम्ही म्हणणार चला अल्फा म्हणजे काय, हा अल्फा म्हणजे काय, तर लक्षात ठेवा अल्फा इज अ इंटिग्रेशन कॉन्स्टंट आहे. लक्षामध्ये अल्फा काहीही कुठलीही प्रकारची टर्म नाही, त्यामुळे तुम्हाला अल्फा या ठिकाणी इंटिग्रेशन कॉन्स्टंट म्हणावं लागेल आणि ती व्हॅल्यू काढावं लागेल. चला, मग हे इक्वेशन तुम्हाला कशाचं भेटलं, डिस्प्लेसमेंटचं, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा. क्लिअर. आता केस पहिल्यामध्ये आपल्याला घ्यायची मिनिमम व्हॅल्यू आपण घेतली आणि पुट केली किती, एक्स इज इक्वल टू 0 टू टी इज इक्वल टू 0, बरोबर आहे. इक्वेशन 3 मध्ये इम्प्लाइज केली, तुम्हाला इक्वेशन काय मिळालं बघा, ओमेगा इंटू 0 प्लस अल्फा ए साइन अल्फा दॅट इज साइन अल्फा इज इक्वल टू 0, म्हणजे अल्फा इज इक्वल टू 0. म्हणजे अल्फाची व्हॅल्यू तुम्हाला या ठिकाणी बघा काय भेटली, तुम्हाला 0 मिळाली.
अल्फाची व्हॅल्यू तुम्हाला काय भेटली या ठिकाणी 0, कारण की हा आला तुमचा 0, हा आला तुमचा ए साइन अल्फा. मग साइन अल्फाची व्हॅल्यू जी असेल किती असेल तुमची 0. मग ही व्हॅल्यू उचला आणि इक्वेशन नंबर 3 मध्ये पुट करा. कोणाची? अल्फाची. अल्फाची जर व्हॅल्यू या ठिकाणी 0 टाकली तर तुमची टर्म किती येणार? पूर्ण 0. इक्वेशन काय बनणार? x इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. लक्षात? x इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. एवढंच आपलं इक्वेशन म्हणलं की नाही पिंट्या? आज तू तुला वाटलं असेल खोटं, मग खोटं नाही बाबू, लक्षात ठेव. बाबू सोना मोनू पुनो देख लो इधर, x इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी, है कि नहीं बराबर. अब केस नंबर सेकंड में देखेंगे. केस नंबर सेकंड में क्या देखेंगे बबुआ? की पुट काय केली आपण? कशासाठी घेतली? मॅक्झिमम व्हॅल्यू घेतली. x इज इक्वल टू ए टू टी इज इक्वल टू 0. पिंट्या काय पिंट्या? इक्वेशन 3 ला इम्प्लाइज कर आणि x च्या जागी a पुट कर, t च्या जागी 0 पुट कर आणि तुझी नानी याद कर. काय ते आपली नानी? a इज इक्वल टू ए साइन ओमेगा टाकून दिली व्हॅल्यू. ए कॅन्सल होणार, साइन अल्फा राहणार. मग साइन अल्फा इज इक्वल टू किती असतो? 1, दॅट इज साइन पाय बाय 2. बरोबर आहे की नाही? काय म्हणता बघायला? साइन पाय बाय 2. मग अल्फाची व्हॅल्यू साइन पाय बाय 2 आली. मग ही व्हॅल्यू इक्वेशन नंबर 3 मध्ये पुट केली. तेच सेम प्रोसिजर सारखी. आणि तुमचं जे इक्वेशन येणार तुमचं x इज इक्वल टू ए कॉस ओमेगा टी, हा आला तुमचा केस नंबर सेकंड. काय आला? x इज इक्वल टू ए कॉस ओमेगा टी. लक्षामध्ये हे झालं तुमचं पूर्णच्या पूर्ण कशाबद्दल? डिस्प्लेसमेंट बद्दल. कशाबद्दल होतं? डिस्प्लेसमेंट. एकदा डबल बघा, डबल रिवाइज करा आणि व्यवस्थित येऊन घ्या. काय म्हणता बोलता? आजचा टॉपिक समजला की नाही? अभिलेखा समजला असेल तर तुला माहिती आहे, लाईक शेअर आणि सबस्क्राईब फटाफट ठोकून द्यायचे, फटाफट शेअर करायचं. आणि आपला आजचा जो झालेला टॉपिक आहे तो मात्र पिंट्या लक्षात ठेव, तुला 10 वेळा नाही, तुला 2-2, 3-3 वेळा सराव करायचा आहे. डबल रिपीट बघायचा आहे. बरोबर की नाही? जर तुम्ही त्याला व्यवस्थित सराव केला, व्यवस्थित लिहून काढला तर तुम्हाला एकदम टॉपिक कसा वाटेल? एकदम इझी. याच्यापेक्षा इझी लँग्वेज मध्ये तुम्हाला कुठे मिळणार पण नाही असं मला वाटते. हो की नाही? मग त्यामुळे सराव करा आणि व्यवस्थित पद्धतशीरपणे याला लिहून घ्या लक्षामध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे आजचा सेशन आपल्या क्वेश्चनचा होता. नेक्स्ट पार्ट लवकरच तुमच्या भेटीला येणार. नेक्स्ट पार्ट म्हणजे तिसरा पार्ट येणार ऑसिलेशनचा, ज्याच्यामध्ये तुम्हाला वेव्ह अँप्लिट्यूड बघायचं आहे. अँप्लिट्यूड काय असतात ते तुम्हाला स्टडी करायचं आहे. ठीक आहे ना? त्यामुळे तुम्हाला माहिती आहे काय करावं लागते पिंट्या? चॅनल बघायचं, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही. आणि आपल्या मित्रांना मैत्रिणींना फॉरवर्ड करायचं, शेअर करायचं. ठीक आहे? चला तर आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत तुम्हाला सर्वांना माहिती आहे काय बघत राहायचं फक्त PM बुलढाणेवाला. जय महाराष्ट्र.